श्री स्वामी समर्थ सर्वांना। पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणून ओळखले जाते। इतर अमावस्येपैकी ही मौनी अमावस्या अतिशय महत्त्वाची समजली जाते। यंदा 29 जानेवारी बुधवार या दिवशी मौनी अमावस्या असणार आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी दान दर्पण विधी करण्याला अतिशय महत्त्व दिले गेले आहे। मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही दान आणि पूजा करू शकतात। मौनी अमावस्येला घरामध्ये आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ दिवा लावला जातो। दिवा लावला गेला पाहिजे। मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांसाठी घरामध्ये दिवे लावले जातात। घरामध्ये दिवे लावल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरातील वातावरण सकारात्मक राहते। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे। अगदी साधा उपाय आहे, सोपा उपाय आहे। आपल्या पूर्वजांपासून करत आलेला हा उपाय आहे आणि खात्रीशीर असा हा उपाय आहे। आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी, वाईट बाधा असेल, तांत्रिक बाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, कोणाला दृष्ट लागली असेल, घराला दृष्ट लागली असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, तर या सर्व गोष्टींसाठी मौनी अमावस्येच्या दिवशी आपण दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर बघा, मौनी अमावस्या ही बुधवारी 29 जानेवारीला आलेली आहे आणि आपण जे पण काही उपाय करणार आहोत ते बुधवारी करायचे आहेत। अमावस्येच्या दिवशी आपण काही उपाय केल्याने याने नक्कीच आपल्याला 100% खात्रीशीर असा फायदा होत असतो। अमावस्या तिथीच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो। त्याचप्रमाणे घरात असलेली वाईट बाधा, घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी या दिवशी अत्यंत प्रभावी असे उपाय केले जातात। त्यापैकी आपण दही भाताचा उपाय बघणार आहोत। दही भाताचा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। बघा, घरातील सर्व व्यक्ती झोपायला गेल्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय करताना आपल्याला कोणी टोकणार नाही किंवा कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि म्हणूनच सर्वांची जेवण झाल्यानंतर, सर्वजण झोपायला गेल्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे। आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ धुवायचे नाही, मीठ टाकायचं नाही आणि असाच तांदूळ आपल्याला पाण्यात टाकून याचा भात शिजवून घ्यायचा आहे। हा भात आपल्याला एका पत्रावळीवर किंवा द्रोणवर किंवा न लागणाऱ्या कागदावर, वाटीवर किंवा पुठ्ठ्यावर तुम्हाला काढून घ्यायचा आहे। यावर तुम्हाला 2 चमचे आंबट दही टाकायचं आहे, थोडंसं सिंदूर टाकायचं आहे, हळदी कुंकू टाकायचं आहे, थोडेसे तुम्हाला यावर काळे तीळ देखील टाकायचे आहे। असा हा भात तुम्हाला घेऊन तुमच्या घराच्या सर्व कोपऱ्याला, सर्व भिंतींना टच करायचा आहे। बघा, घरात असलेल्या सर्व भिंतींना टच करा, कोपऱ्यांना टच करा। त्यानंतर जर का एखादी व्यक्ती, एखादं मूल खूप आजारी असेल, अमावस्येचा त्रास होत असेल, अमावस्या आली की किरकिर करत असेल, अमावस्या आली की आजारी पडत असेल, अशा व्यक्तीवरून तुम्ही हा भात 3 वेळा किंवा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे। त्यानंतर हा भात तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला, दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला एका पाटावर किंवा खुर्चीवर किंवा टेबलावर तुम्हाला ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुमचं तोंड दक्षिण दिशेकडे करून उभं राहायचं आहे। यानंतर बघा, आपल्याला छोट्या ग्लासमध्ये पाणी देखील भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हात जोडून नमस्कार करायचा आहे। तुमच्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचं आहे। तुम्हाला 11 वेळा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या पितरांना स्मरण करून, बघा, 3 पिढ्यांचे पितर जे आहेत त्या पितरांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यांना विनंती करायची आहे की तुमच्याकडनं जर का त्यांची काही सेवा राहिली असेल, राहून गेली असेल आणि त्यामुळे जर का घरात त्रास होत असतील तर ते होऊ नये किंवा तुमची सेवा आम्ही इथून पुढे करू, आमच्याकडनं काही चुका होणार नाही, इथून पुढे आम्ही तुमची व्यवस्थित सेवा करू, तुमच्या ज्या पण काही गोष्टी असेल
त्या करू असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि तुमच्या घरावर, मुलांवर त्यांची कृपादृष्टी असावी, कोणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. बघा, जर का पितृदोष असेल, पितरांचा त्रास होत असेल तर तो नक्कीच निघून जाईल. त्याचप्रमाणे जर का काही बाहेरच्या बाधा असतील, वाईट बाधा, तांत्रिक बाधा किंवा नजर कोणाला किंवा घराला दोष लागले असतील तर त्या ह्या उपायाने नक्कीच निघून जातील. यानंतर तुम्हाला हा दही भात उचलून घ्यायचा आहे आणि तुमच्या बाथरूममध्ये असलेल्या खिडकीवर तुम्हाला ठेवायचा आहे. रात्रभर हा भात तसाच असू द्यायचा. सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला बाथरूममध्ये जायचं आहे. बघा, बाथरूमची तुम्हाला कडी लावून घ्यायची आहे. जर का बाथरूमला कडी असेल, दरवाजा असेल तर तुम्ही तो लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर सर्वात अगोदर बाथरूममध्ये जायचं आहे. हा दही भात उचलायचा आहे. बरोबर तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं, ते घराच्या बाहेर ठेवायचं आणि हा दही भात घेऊन तुम्हाला एखाद्या लांब ठिकाणी, उकिरड्यावर, जिथे कोणी जात नाही, जिथे कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवून यायचा आहे. हा भात ठेवल्यानंतर आपल्याला मागे वळून बघायचं नसतं. जाताना कोणाशी बोलायचं नाही, येताना कोणाशी बोलायचं नाही. सरळ घरी निघून यायचं. आल्यानंतर घराच्या बाहेर अगोदर ठेवलेल्या पाण्याने हातपाय धुवायचे. त्यानंतर घरात यायचं आणि यानंतर सर्वात अगोदर अंघोळ करून घ्यायची. अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात यायचं आहे. तुमच्या देवघरात आल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून देवांना नमस्कार करायचा आहे. बघा, अत्यंत साधा सोपा उपाय आहे, परंतु अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. आपण या अमावस्येला आवर्जून करायचा आहे. आपल्या घरातील साठलेली नकारात्मक ऊर्जा किंवा कोणी लावलेली नकारात्मक ऊर्जा, वाईट बाधा निघून जाण्यासाठी आपण हे उपाय प्रत्येक अमावस्येला करायचे आहे. त्यातल्या त्यात मौनी अमावस्या अतिशय प्रभावी आणि महत्त्वाची समजली जाते. या दिवशी आपण हा उपाय आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.